कांदा टोमॅटोची पेस्ट, एक कांदा आणि एक टमाटा आहे याच्यात. आपण थोडासा फ्राय करून घेतला, सेमी कुक करून मग आता आपण त्याची पेस्ट केलेली आहे. याच्यात हळद आपण कमी टाकायची आहे, कारण गरम मसाला आणि थोडीशी चिली पावडर याचा रंग छान वाटतो जास्त भाजीला. आता 1 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे. आणि या दोन्ही गोष्टी छान फ्राय होत आल्या की आपण त्याच्यात मगाशी मी तुम्हाला दाखवलं नाही त्यातलं थोडा पार्ट आपण पेस्ट करून घेतला आहे की त्या दाल मखानीला थोडासा घट्टपणा येण्यासाठी साधारण एक छोटी वाटी आपण ही पेस्ट मिक्सरमध्ये करून घेतली होती या मटेरियलची. तर ती पण आपण त्याच्यात परत फ्राय करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला ती भाजी मिळून येईल किंवा घट्टपणा म्हणजे त्या भाजीला छान तयार होईल. तर ह्या 3 गोष्टी आपण आता परतल्या. हे मिश्रण छान परतलं गेलं की थोडंसं आपण त्याच्यात कोरिएंडर लीव्स पण घालू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉल्ट आत्ताच टाकायचं आहे. तर लक्षात येईल की हे स्टिक व्हायला लागलं आहे मिश्रण. तर आता आपण याच्यात टाकणार आहोत हे जे शिजवलेलं येलो ह्याच्यात आहे दाल मखानीचं मेन ते टाकायचं आहे. आणि हे सगळे मसाले टाकून झाले की असं छान दाल मखानीचा खडे मसाले आणि उडदाची डाळ अख्खी आणि राजमा अख्खा पण छान दिसतो, पण आपण पेस्ट टाकल्यामुळे थोडंसं मिळून आलं आहे त्यामुळे ते असं रेस्टॉरंट स्टाईल थिक अशी भाजी झाली आहे. आता ही भाजी आपल्याला साधारण 1 वाटी पाणी घालून छान बॉईल करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मग ती सर्व करताना आपण त्याच्यात अमूल बटरचा 1 क्यूब टाकायचा आहे आणि कोरिएंडर लीव्स आहेत तर ते अशा प्रकारे डेकोरेट करायला टाकायचे. सो यू कॅन ईट विथ पराठाज और यू कॅन हॅव इट विथ जीरा राईस. सो थँक यू फ्रेंड्स.